Hello students, today we are going to start unit number 4 of object oriented programming for ENTC students of second year 19 pattern. Okay, in this video we are going to study about inheritance first. Okay, now what is inheritance? Reusability is yet another factor of OOPS, that is object oriented programming. Java classes are used in several ways. This is basically by creating new classes reusing the properties of existing one. ओके, म्हणजे इनहेरिटन्समध्ये काय आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला एकच क्लास किंवा एकच फंक्शन परत परत लिहायची गरज नाही आहे. तुम्ही एकच फंक्शन एका प्रोग्राममध्ये बऱ्याच वेळेला यूज करू शकता. ते परत तुम्हाला लिहायची गरज नाही, म्हणजे रियुजेबिलिटी आहे एखाद्या फंक्शनची. द डिरायव्हिंग द न्यू क्लासेस फ्रॉम ओल्ड वन इज कॉल्ड इनहेरिटन्स. नवीन क्लास तयार करायचं जुन्या क्लासमधलाच वापरून, म्हणजेच रियुजेबिलिटी वापरूनच नवीन क्लास तयार करता येतो, त्यालाच म्हणतात इनहेरिटन्स. द ओल्ड क्लास इज नोन ॲज बेस क्लास और सुपर क्लास. जो जुना क्लास असतो ज्याच्यापासून आपल्याला नवीन क्लास तयार करायचा आहे, अशा जुन्या क्लासला आपण काय म्हणतो, बेस क्लास किंवा सुपर क्लास म्हणतो. आणि द क्लास हू इनहेरिट द प्रॉपर्टीज ऑफ द बेस क्लास इज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्लास और सब क्लास. ओके, ज्याच्यापासून आपण नवीन क्लास तयार करतो त्याला आपण डिराइव्ड क्लास किंवा सब क्लास असं म्हणतो. ओके, म्हणजे जो जुना क्लास आहे त्याला आपण बेस क्लास किंवा सुपर क्लास म्हणणार, आणि जो नवीन तयार करतो त्याला डिराइव्ड क्लास किंवा सब क्लास असं म्हणणार. ओके, विल सी वन एक्झाम्पल ऑफ दिस. हिअर यू कॅन सी व्हेकल ती 2 चाकी असू शकते, 4 चाकी असू शकते किंवा 3 चाकी असू शकते. ओके, त्यामुळे व्हेकल जो आहे एक साधा नॉर्मल क्लास आहे. त्या क्लासला काय म्हणतो आपण, सुपर क्लास किंवा बेस क्लास म्हणणार आपण. ओके, आणि तुमचं ऑटोमोबाईल किंवा मोटरसायकल किंवा बस, म्हणजे ह्या 3 चाकी किंवा 2 चाकी किंवा 4 चाकी ह्या ज्या गाड्या आहेत वेगवेगळ्या, त्याला आपण काय म्हणणार, डिराइव्ड क्लासेस म्हणणार किंवा बेस क्लासेस म्हणणार. हे डिराइव्ड क्लासेस किंवा बेस क्लास कोणाचे असणार आहे, तर व्हेकलचे असणार आहे. व्हेकल आहे बेस क्लास, त्यांचा डिराइव्ड क्लास कोणता आहे, तर ऑटोमोबाईल, मोटरसायकल आणि बस. ओके, त्याचप्रमाणे आपण बसचं समजा 2 भाग केले, एक लक्झरी बस आहे आणि स्कूल बस आहे. ओके, तर ह्या दोघांकरता काय राहणार आहे, बस जे आहे त्याला आपण बेस क्लास म्हणणार. ह्या दोघांकरता लक्झरी बस आणि स्कूल बस करता बस काय असणार आहे, बेस क्लास आहे, आणि लक्झरी बस आणि स्कूल बस काय आहे, डिराइव्ड क्लास आहे. कोणाकरता, तर बस करता, म्हणजे बेस क्लास करता. ओके, इन दिस वे वी कॅन क्रिएट हायरार्की, ज्याला तुम्ही ट्री पण असं म्हटलेलं आहे आधी. ओके, पण आता आपण त्याला काय म्हणणार, इनहेरिटन्स म्हणणार. ओके, सो दिस इज द सेम. आत्ता जी आपण डायग्राम बघितली तीच डायग्राम परत इथे आहे. दॅट इज कॉल्ड एज कन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये काय आहे, ABC असे 3 क्लासेस आहेत, किंवा फंक्शन म्हणा तुम्ही त्याला, क्लासेस आपण आत्ता थोड्या वेळाकरता म्हणू. तर ह्या क्लासेस ABC नावाचे क्लासेस आहे, त्याच्यापासून आपण नवीन क्लास तयार केले, DABC. ओके, ABCD असा नवीन क्लास तयार केला. तर आपण काय म्हणणार, ह्या डीला जो आपण आहे त्याला डिराइव्ड क्लास म्हणणार, आणि ABCला आपण काय म्हणणार, बेस क्लासेस म्हणणार. ओके, आपण आता त्याचं एक एक्झाम्पल बघू. एक सिम्पल इनहेरिटन्सचं एक एक्झाम्पल आहे. इथे आता बघा प्रोग्राम दिलेला आहे. प्रोग्राममध्ये तुम्ही सगळ्यात पहिले हेडर फाईल्स आहेत. हेडर फाईल्स नंतर तुम्ही एक क्लास तयार केला. क्लासचं नाव काय आहे, तर बेस. या क्लासचं नाव आहे बेस. त्या क्लास बेसमध्ये तुम्ही काय केलं, एक इंटिजर A नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याच्यानंतर पब्लिक म्हणजे ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला, दॅट इज ऑफ इंटिजर टाईप, आणि त्याचं नाव आहे B. ओके, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एक फंक्शन लिहिलं, त्याचं नाव आहे डिस्प्ले B नावाचं फंक्शन लिहिलं. ओके, त्याचं रिटर्न टाईप आहे वॉइड, म्हणजे तो काही डिस्प्ले करून रिटर्न करतो. ओके, करत नाही. ओके, सी आउट म्हणजे काय, दिस इज बेस क्लास असं तो डिस्प्ले करणार. ओके, आणि इथे तुमचं काय होणार, बेस क्लास संपणार.
ओके, सेमिकोलन दिलेला आहे म्हणजे इथे बेस क्लास तुमचा संपतो. आता काय केलं आहे, आपण नवीन क्लास लिहितो आहे. त्या क्लासचं नाव काय आहे, क्लास डिराइव्ड म्हणून दिलं आहे. पण हा डिराइव्ड क्लास काय करतो आहे, हा जो बेस क्लास आहे त्याच्याच प्रॉपर्टीज यूज करणार आहे किंवा त्याच्यामध्ये जे फंक्शन्स लिहिलेले आहेत किंवा हे जे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत हेच तो परत वापरणार आहे. ओके, त्यामुळे त्याला काय केलं, आपण इथे एक सेमिकोलन लिहिला आणि मग पब्लिक बेस क्लास लिहिला. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज काय करतोय, या बेस क्लासच्या प्रॉपर्टीज काय करणार आहे, डिराइव्ड क्लास इनहेरिट करणार आहे म्हणजे यूज करणार आहे. ओके, तर ते लिहायचं कसं आहे ते फक्त लक्षात ठेवा, ते खूप महत्त्वाचं आहे. इथे क्लास डिराइव्ड सेमिकोलन पब्लिक बेस म्हणजे बेस क्लासच्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लास कॉल करणार आहे. ओके, याच्यामध्ये आपण काय केलं की एक इंटीजर सी नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि याच्यामध्ये परत आपण एक काय केलं, डिस्प्ले डी नावाचं फंक्शन लिहिलं. इथे डिस्प्ले बी होतं, इथे डिस्प्ले डी नावाचं वेगळं फंक्शन नवीन तयार केलं आणि ते लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करतोय आपण, तर सी आउट करतोय. सी आउट म्हणजे डिस्प्ले करतोय. काय डिस्प्ले करतोय मेसेज, तर दिस इज डिराइव्ड क्लास. इथे आपण दिस इज बेस क्लास डिस्प्ले करतो, इकडे आपण दिस इज डिराइव्ड क्लास आणि इथे तुमचा डिराइव्ड क्लास पण संपला. आता आपण मेनमध्ये आलो. मेनमध्ये आल्यानंतर आपण काय करतोय, बेस बी म्हणजे काय केलं, आपण बेस क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार केला. बी म्हणजे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर बेस क्लासचा. आणि त्याचप्रमाणे आपण डिराइव्ड म्हणजे काय आहे, डिराइव्ड नावाचा क्लास आहे आपल्याकडे. तर डिराइव्ड क्लासचा आपण डी नावाचं ऑब्जेक्ट तयार केलं. म्हणजे बेस क्लासचं आणि डिराइव्ड क्लास दोघांचे आपण ऑब्जेक्ट्स तयार केले. आता खालची लाईन बघा, आपण इथे काय करतोय, डी डॉट डिस्प्ले बी. ओके, म्हणजे काय करतोय बघा, आता आपण फंक्शन ऑब्जेक्ट यूज करून आपण एखादं फंक्शनला कॉल करतोय. ओके, डी कोणाचा ऑब्जेक्ट आहे, डी डिराइव्डचा ऑब्जेक्ट आहे. आपण डिराइव्डकडे गेलो. डिराइव्डमध्ये आपण काय केलं, डिस्प्ले बीला कॉल करायचं आहे. डिराइव्डला काय केलं, डिस्प्ले बी आहे का इथे, तर डिस्प्ले डी लिहिलेलं आहे, बी नाही आहे. मग पण इथे काय आहे की डिराइव्ड क्लास काय करतो, ह्या फंक्शन्स किंवा याचे जे व्हेरिएबल्स आहेत ते पण वापरू शकतो. त्यामुळे काय होणार, डी डॉट डिस्प्ले बी फंक्शन डिस्प्ले होणार. दिस इज बेस क्लास. म्हणून आउटपुटला काय येतं तुम्हाला दिसतं बघा, दिस इज बेस क्लास असं लिहून येतं. का, तर इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपण ऑब्जेक्ट कोणाचं कॉल केलं आहे, डिराइव्ड क्लासचं. आणि फंक्शन कोणतं कॉल केलं आहे, डिस्प्ले बी. डिस्प्ले बी कोणाचं फंक्शन आहे, बेस क्लासचं. पण इथे काय आहे, आपण इनहेरिटन्स वापरलेलं आहे. का, तर डिराइव्ड क्लास काय करू शकतो, दोन्ही ठिकाणी आपण पब्लिक लिहिलेलं आहे. त्यामुळे बेस क्लासच्या प्रॉपर्टीज हा कॉल करू शकतो. म्हणून आपणला इथे बेस डॉट दिस इज बेस क्लास असं प्रिंट होऊन आलं. ओके, आपण आता पुढची लाईन बघू. इथे काय लिहिलं आहे, डी डॉट डिस्प्ले डी. ओके, आपण डी कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर डिराइव्डचा. डिराइव्डमध्ये गेलो, डिराइव्डमध्ये कोणतं फंक्शन कॉल करायचं आहे, डिस्प्ले डी. तर डिस्प्ले डी तर त्याच्यामध्येच आहे, त्यामुळे ते इझिली कॉल होणार. त्यामुळे आउटपुटला तुम्हाला काय लिहिणार, तो दिस इज डिराइव्ड क्लास. दिस इज डिराइव्ड क्लास असं आउटपुटला लिहिलं ते. पुढची लाईन बघू आता. याच्यामध्ये काय करतोय, बी डॉट डिस्प्ले बी. ओके, बी कोणाचं ऑब्जेक्ट आहे, बेस क्लासचं. आपण बेस क्लासकडे गेलो आणि बेस क्लासमध्ये कोणतं फंक्शन कॉल करायचं आहे आपल्याला, डिस्प्ले बी. तर डिस्प्ले बी फंक्शन कॉल केलं, त्यामुळे दिस इज बेस क्लास असं आउटपुटमध्ये लिहिलं, दिस इज बेस क्लास. ओके, पुढची ओळ बघू आपण. याच्यामध्ये काय आहे, बी डॉट डिस्प्ले डी लिहिलेलं आहे. बी कोणाचं ऑब्जेक्ट आहे, बी बेस क्लासचं ऑब्जेक्ट आहे. आपण बेस क्लासकडे गेलो, बेस क्लासमध्ये आपल्याला कोणतं फंक्शन डिस्प्ले करायचं आहे, तर डिस्प्ले डी करायचं आहे. बीमध्ये आहे, बेस क्लासमध्ये आहे का डिस्प्ले डी, नाही आहे. बेस क्लास याच्या प्रॉपर्टीज म्हणजे तुमच्या वडिलांकडच्या गोष्टी तुम्ही कॉल करू शकता का, नाही करू शकत. त्यामुळे इथे डिस्प्ले डी नसल्यामुळे आणि ह्याच्या प्रॉपर्टीज हा कॉल करू शकतो, पण हा ह्याच्या प्रॉपर्टीज कॉल नाही करू शकत. म्हणून इथे डिस्प्ले डी नसल्यामुळे तो काय करणार, एरर मेसेज दाखवणार, एरर नॉट अलाउड. समजलं. म्हणजे काय करतो आपण, बेस क्लासच्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लास कॉल करू शकतो, पण डिराइव्ड क्लास बेस क्लासच्या प्रॉपर्टीज कॉल नाही करू शकत. ओके, समजलं तुम्हाला. दिस इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑफ सिम्पल इनहेरिटन्स. ओके, नाव विल मूव फॉरवर्ड.
मेकिंग प्रायव्हेट मेंबर इनहेरिटेबल. ओके, जर का तुम्हाला वरचं एक्झाम्पल समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. आता इथे काय आहे, प्रायव्हेट मेंबर. आता इथे ॲक्सेस स्पेसिफायर्स जे होते आपण पहिल्या युनिटमध्ये बघितलं आहे तेच इथे वापरलेलं आहे. बाकी इथे काय आहे, एक पॅरेंट आणि एक चाइल्ड असे 2 क्लासेस लिहिलेले आहेत. पॅरेंट क्लासमधल्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लास वापरू शकतो. ओके, पण इथे प्रोटेक्टेड लिहिलेलं आहे. प्रोटेक्टेड कोणाकरता, तर सी व्हेरिएबल करता लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पब्लिकमध्ये काय लिहिलेलं आहे, डिस्प्ले नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये C=100 असं लिहिलेलं आहे. आणि मग सी आउट दिस इज बेस क्लास आणि सीची व्हॅल्यू आपण डिस्प्ले करणार आहे. ओके, इथे तुमचं पॅरेंट क्लास संपतो. त्याच्यानंतर चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लासमध्ये काय आहे, सगळं पब्लिक आहे आणि पब्लिकमध्ये तुम्ही काय केलं आहे, डिस्प्ले फंक्शन कॉल केलं आहे आणि त्या डिस्प्लेमध्ये आता इथे परत तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे, इथे डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे आणि इथे फक्त डिस्प लिहिलेलं आहे. म्हणजे हे 2 वेगवेगळे फंक्शन्स आहेत, तुम्ही एकत्र करायचे नाही आहेत, ते वेगवेगळे आहेत. ओके, C=200 लिहिलं. त्याच्यानंतर सी आउट दिस इज चाइल्ड क्लास आणि आपण इथे सीची व्हॅल्यू परत डिस्प्ले करतो आहे आणि इथे तुमचं चाइल्ड क्लास पण संपलेला आहे. म्हणजे हा तुमचा पॅरेंट क्लास इथपर्यंत आणि इथून चाइल्ड क्लास चालू झाला, इथे चाइल्ड क्लास संपला. आता आपण मेन फंक्शनकडे येऊ. मेन फंक्शनपासून वाचायला सुरुवात करू. चाइल्ड OBJ, चाइल्डचा आपण काय केलं, ऑब्जेक्ट तयार केला OBJ नावाचा. ओके, चाइल्ड क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार केला, OBJ नाव दिलं त्याला. OBJ.disp. आता OBJ कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर चाइल्डचा ऑब्जेक्ट आहे. आपण चाइल्डकडे आलो. चाइल्डमध्ये आपल्याला कोणतं फंक्शन डिस्प्ले करायचं आहे, तर डिस्प फंक्शन करायचं आहे. चाइल्डमध्ये आहे का डिस्प आहे, असल्यामुळे तो इझिली डिस्प्ले करून टाकेल दिस इज चाइल्ड क्लास आणि सीची व्हॅल्यू काय आहे, तर 200 आहे. त्यामुळे इथे दिस इज चाइल्ड क्लास 200 म्हणून त्याने डिस्प्ले केलं. आता आपण पुढची लाईन वाचू. OBJ.display. OBJ कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर चाइल्ड क्लासचा. आपण चाइल्ड क्लासमध्ये आलो. चाइल्ड क्लासमध्ये डिस्प्ले फंक्शन आहे का, आहे, नाही आहे. नसल्यामुळे तो काय करणार, पण चाइल्ड क्लास काय करू शकतो, पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज यूज करू शकतो. प्रॉपर्टीज म्हणजे फंक्शन्स किंवा व्हेरिएबल्स यूज करू शकतो. तर व्हेरिएबल्समध्ये त्यांनी डिस्प्ले फंक्शन शोधलं, इथे सापडलं त्याला. त्याच्यानंतर डिस्प्ले फंक्शन त्यांनी डिस्प्ले करायला घेतलं, दिस इज बेस क्लास. त्यांनी ते लिहिलं दिस इज बेस क्लास. पण बेस क्लासमध्ये काय केलं, सीची व्हॅल्यू काय आहे, तर 100 आहे. त्यामुळे सीची व्हॅल्यू त्यांनी 100 प्रिंट केली. ओके, समजलं ही ओळ. त्याच्यानंतर आपण पुढची ओळ बघू. OBJ.C=100 असं त्यांनी कॉल केलं. OBJ कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर चाइल्ड क्लासचा. आपण चाइल्ड क्लासमध्ये आलो. त्याच्यामध्ये सीला कॉल करायचं आहे. तर सी इथे काय आहे, सीची व्हॅल्यू तर 200 आहे. ओके, पण सी इथे व्हेरिएबल कशामध्ये आहे, डिस्प्ले फंक्शनमध्ये. त्यामुळे तो आतमध्ये जाईल का, तर नाही, कारण की आपण डिस्प्ले फंक्शनला कॉल केलेलंच नाही आहे. आपल्याला फक्त सी व्हेरिएबल पाहिजे. त्यामुळे तो डिस्प्ले फंक्शनच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही. तर त्यांनी काय केलं, चाइल्डमधून तो पॅरेंटमध्ये गेला. पॅरेंटमध्ये काय झालं, इथे त्याला सी व्हेरिएबल सापडला पहिला, पण तो कसा आहे, प्रोटेक्टेड आहे. तो प्रोटेक्टेड आहे. त्यामुळे सीला वापरू शकेल का, चाइल्ड क्लास नाही वापरू शकणार, कारण का तिथे प्रोटेक्टेड आहे. पब्लिक लिहिलं असतं तर त्याला कॉल करता आला असता. प्रोटेक्टेड असल्यामुळे फक्त पॅरेंट क्लासच सी व्हेरिएबलला वापरू शकतो. ओके, त्यामुळे त्याला तो वापरता येणार नाही. आणि हा जो सी इथे लिहिलेला आहे =100 हे कशामध्ये आहे, तर डिस्प्ले फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे हा पण सी त्याला वापरता येणार नाही. त्यामुळे त्याला काय इथे एरर दिसणार आहे. एरर कॅनॉट ॲक्सेस प्रोटेक्टेड मेंबर फंक्शन युझिंग ऑब्जेक्ट. प्रोटेक्टेड लिहिलेलं असल्यामुळे आपण त्याला कॉल करू शकत नाही. ओके, सेम अजून एक एक्झाम्पल आहे. इथे तुम्ही प्रोटेक्टेड लिहिलेलं आहे, तर त्याला कॉल करायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला कळणार आहे. सेम एक्झाम्पल मी परत एकदा दिलेलं आहे. इथे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, दॅट इज प्रोटेक्टेड मेंबर फ्रॉम बेस क्लास. परत एकदा वाचतो. प्रोटेक्टेड मेंबर्स फ्रॉम बेस क्लास कॅन बी ॲक्सेस्ड बाय ओन क्लास अँड इट्स ऑल सब क्लासेस. प्रोटेक्टेड मेंबर जरी असेल, इथे आता प्रोटेक्टेड सी होता आपला आधीच्या प्रोग्राममध्ये, तर हा कोण वापरू शकतं, कॅन बी ॲक्सेस्ड बाय ओन क्लास. म्हणजे बेस क्लास म्हणजे पॅरेंट तर वापरू शकतो, त्याच्याचबरोबर
जे चाइल्ड क्लास आहे किंवा सब क्लासेस आहे ते सुद्धा त्याला वापरू शकतात. इट्स ऑल सब क्लासेस. म्हणजे आता इथे आपण एकच सब क्लास लिहिलं आहे, चाइल्ड एकच लिहिलेला आहे, त्यामुळे तो पण त्याला वापरू शकतो. ओके, सो विल स्टॉप हिअर. विल सी टाइप्स ऑफ इनहेरिटन्स इन नेक्स्ट video. Okay, so go through all the complete video. If you don't understand, you can contact me. Okay, thank you.